आंबा. रत्नागिरी आंबा पिंपरीमध्ये पिकलं, पिंपरी चिंचवड म्हणतो ना, बरोबर आहे ना? बरोबर. पण मला एक सांग, तुझ्या घरासमोर आंब्याचं एकच आहे. एकच झालं. मग त्याच्यावर एवढे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे कसे? पंजाची कृपा. पंजाची? अरे बाबा, पंजाची घड्याळाची कृपा तर समध्या देशावर आहे. बरोबर आहे. म्हणून जर आपण आज सोन्याचे दिवस पाहतो का नाही? बरोबर आहे. तर मला सांग, तुझ्या पंजाची कृपा काय? ते काय माहिती का, आमच्या त्या दारासमोर हे एवढं होतं, काय म्हणते त्याला, दगड. त्याला घालू डोक्यात. मग दगड नाही, त्या आंब्याचं खोड. त्या आंब्याच्या खोडाला असं एक साईडने हे बघ नाही, डोळं पडलं. असा डोळा पडला, असा डोळा, असा तसा डोळा, हंडोळ हरडोळ, हंडोळ हरडोळ डोळ. किती डोळं पडलं? इतकं डोळं पाडलं. मग का हिकडनं पायरी, हिकडनं रत्नागिरी, हिकडनं पिंपरी, हिकडनं चिंचवड, आणि मध्ये कुठला पुरी म्हणतात तो? मदनपुरी. मदनपुरी नाही, आमरेशपुरी. आमरेशपुरी नाही रे, पाणीपुरी नाही, सोलापुरी. सोलापुरी नाही रे, कोल्हापुरी. कोल्हापुरी नाही. मला सांग, हिंदीमध्ये पोपटाला काय म्हणतात? कोणता? पुरी घातला आणि एवढी सगळी कलम गोळा केली, आणि मग आमच्या आज्याने असं पाणी घातलं, असं पाणी घातलं, असं घातलं. कसं घातलं? कसं? हे काय असं बदा 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 बदा. परत घाल. बरं हे काय बदा 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 बदा. एवढं काम का गेलंस? लॉन्डा इथपर्यंत आला ना? लोंडा इथपर्यंत आला. हे इकडं. आणि मग झाड कसं वाढतंय? कसं? हे काय सर्रा 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 असं अजून लागलाय का? असं सर्रा 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 असं झाड वाढलं. आणि मग काय? सफरचंद खाल्लं का? सफरचंद. मग सांगतो की सफरचंद कसं काढलं. आमच्या दारासमोर आंब्याचं काढे ना, माहिती की त्याच्यावर असं हळू 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 चढलो. मगाशी सर चढला होता ना, दम लागलाय, उतरवला खाली. नाही मग असा हळूहळू चढलो. आणि मग काय हळूच 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 बोल की हळूच हर बोल की खिशात सफरचंद काढला आणि खाल्ला. तुझ्या तोंडात चेष्टा करतो का राव माझी? आता चेष्टा करू नका, काय करू राव? काय झालं? मला सांगा आता, दिवस कसले? कसलं म्हणजे काय? इलेक्शनचं? हा, इलेक्शनचा दिवस आहे. आता प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या पक्षाचं सफरचंद काढून दाखवतोय. नेमकं खावं कोणाचं ते कळणार. म्हणजे म्हणजे मतदान करावं कोणाला कळणार? अरे बाबा, एकदम सोपं आहे. काय? मला सांग आता, माझ्या हातात घड्याळ आहे का नाही? आहे घड्याळ आहे, पण हे घड्याळाचा मतदानाचा काय संबंध? अरे बाबा, लई जुना संबंध आहे. ते कसं काय? मला सांग, तू रोजची दिवसातली कामं कशी करतो? घड्याळ बघून करतो का नाही? घड्याळ बघून. म्हणजे आता सकाळी 8 वाजता उठतो घड्याळ बघून. घड्याळ बघून. 10 वाजता कामावर जातो घड्याळ बघून. घड्याळ बघून. दुपारी 12 वाजता जेवतो घड्याळ बघून. घड्याळ बघून. संध्याकाळी कामावर घरी येतो घड्याळ बघून. घड्याळ बघून. रात्री 9 वाजता जेवतो घड्याळ बघून. घड्याळ बघून. रात्री झोपताना काय लावतो? अरे गजर नाही का लावत घड्याळा? गजर गजर. मग आता मला सांग, सकाळी उठल्या उठल्या काय वाजतं? बायकोचा थोबड वाजत आहे, ले बडबड करत राहते, इतकी बडबड करते, उठल्यापासून ती बडबड 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 चालू राहते. काय? अरे आपण रात्री काय लावलं होतं घड्याळात? गजर गजर. मग सकाळी काय वाजणार? घड्याळातलं गजर. तुला सांगतो बाबा, असं घड्याळ आपल्या हाकेला धावून येतं दिवसभरात. बरोबर येतं का? येतं. म्हणून तुला सांगतो, आपल्याला घड्याळ योग्य वेळ दाखवतं आणि पुढे जाण्याचं बळ पण देतं. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही मला इथं भेटलात नाही तर घड्याळच्या उपकार कावा मी पडला असतं. वाटलं की नाही? चला चला, या गोष्टीवर तुम्हाला चहा पाजत की वेळ झाली. चला 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 चला. आता तुम्हाला सगळ्यांना घड्याळाचं महत्व पटलं असेलच, बरोबर का नाही? म्हणजे येत्या 23 तारखेला निवडणूक आहे, तेव्हा निवडणुकीत घड्याळासमोरचं बटन दाबायचं आणि घड्याळाला म्हणजे आजम भाऊ पानसरेंना बहुमतानं विजयी करायचं. म्हणजे येत्या 23 तारखेला काय होणार आहे? तुम्ही सांगायचं. काय माहिती का, हे सगळं मावळ मातीतली माणसं, यांना आपल्या तुटक्या मुटक्या शब्दात थोडी कळणार आहे. ह्यांना म्हणजे शायरी, ह्यांना लावणी, ह्यांना पोवाडे ऐकण्याची सवय. त्याच्यामुळे मी ह्यांना आपल्या लावणीतनं म्हणजे आपल्या पोवाड्यातनं एक संदेश देतो.